हॅलो फ्रेंड्स, तर कसे आहात? तर आज मी तुम्हाला इन्स्टंट डोसा बनवून दाखवणार आहे. तो कसा बनवायचा आहे आणि किती प्रमाण म्हणजे किती घ्यायचं आहे ते मी तुम्हाला पुढे चालून सांगणार आहे. तर इथे तुम्हाला मी बकेट दाखवलेली आहे. माझ्याकडनं खराब झाली होती, मी ती टाकून देण्याच्या ऐवजी त्याच्यात माती भरून मी मधोमधी त्याची रोपं लावली होती. पण माझ्याकडनं एकदा ना जास्वंदीचं फूल तोडताना फांदी तुटली होती. म्हणून पाऊस पण चालू आहे, टाकून देण्याच्या ऐवजी मी तिला लावलं होतं, तर छान अशी फुटलेली आहे आणि कळीही आलेली आहे. त्याच्यानंतर ना आबोलीचंही रोपं माझी छान आलेली आहेत आणि त्याच्यात ना माझ्या दारात असं रामफळाचं झाड आहे, त्यालाही खूप छान रामफळ आलेत. तर इथे मी घेतलेलं आहे इन्स्टंट डोसा बनवण्यासाठी आणि त्याच्यासाठी ना मी इथे मिक्स डाळी वापरणार आहे आणि थोडेसे तांदूळ, परत उडीद डाळ, हरभऱ्याची डाळ, तूर डाळ, मसूर डाळ आणि मुगाची डाळ आणि अख्खे मूग हे टाकून छान 4 तास मी भिजवलेलं होतं आणि मस्त बारीक करून घेतलेलं. अगदी डोस्याचं पीठ कसं असतं आपण बनवतो ना तसंच. त्याच्यात हिरवी मिरची, परत लसूण आणि टाकून ना छान असं बारीक केलेलं आहे, अगदी एकदम रवळ रवळ असं एकदम मऊ. आणि त्याच्यानंतर ना इथे पॅनमध्ये मी थोडंसं तेल लावलेलं आहे. त्याच्या अगोदर मीठ वगैरे टाकून छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथं पाहू शकता डोसाही आपला छान एकदम अगदी आपण तांदळाचा डोसा बनवतो ना तसा झाला, एकदम खरपूस झालेला आहे. तर तुम्हाला जर असं बनवायचं असेल तर नक्की तुम्ही माझी रेसिपी पाहून पण बनवू शकता. खूप छान लागते, अगदी प्रोटीनयुक्त डोसा आहे. भरपूर याच्यातून प्रोटीन आपल्याला भेटतं. आणि असंच मी नंतर माझ्याकडे स्वीट कॉर्न होते, ते पण टाकून असं छान असा डोसा बनवलेला आहे. तर तुम्ही असं ट्राय करू शकता, खूप मस्त लागते. आणि असा माझा आजचा दिवस होता, अशी माझं जेवण होतं आजचं. तर मग तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना, नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.